देव जर अचानक तुमच्या समोर आला तर देवाकडे तुमचं काय मागणं असेल बरं? देवाकडे माझं हेच मागणं असेल, देवा तू गरिबी दे पण माणसांना अपंगत्व देऊ नको. एवढं सगळं असूनही तुम्ही हे दुकान तुमचंच आहे, एवढे कष्ट तुम्ही करतायत, तर तुम्हाला म्हणजे हे एवढं मोठं प्रोत्साहन कुठनं भेटतं बरं? गरिबीसाठी करावंच लागते ते कष्ट. गरिबी म्हणजे कष्ट केल्याशिवाय पर्यायच नाही. ते आपल्याला करायला लावतेच आणि केल्याशिवाय मार्गच नाही. ते एकच मार्ग आहे, कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट जिथं चिकाटी पाहिजेलच माणसामध्ये, त्याच्याशिवाय पर्याय नाहीच आहे. बरोबर आहे. आता हे जे अपंगत्व आहे काका, हे तुम्हाला म्हणजे लहानपणापासूनच की नंतर झालं होतं नाही म्हणजे? नाही लहानपणापासून. लहानपणापासूनच. लहानपणापासून. मग तुम्हाला हे आता तुम्ही पंक्चरचं तुमचं शॉप आहे बरोबर, तर हे तुम्हाला कुणी सांगितलं याबद्दल की तुम्ही असं करायला पाहिजे वगैरे? व्यक्ती होता एक व्यक्ती, जो व्यक्ती होता मी त्याला सहज विचारलं की बाबा आता मी काय काम करू शकतो. तो म्हणला तू बसल्या बसल्या सायकल रिपेअरिंगचं काम करू शकतो. मग मी गेलो, थोडं थोडं काम करता 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 शिकलो सायकलचं काम. सायकलचं काम करता करता टू व्हीलरची कामं बी करायला लागलो, पंक्चर काढायला लागलो. बरं. आणि आता हे दुकान तुम्ही किती वर्षांपासून चालवताय? इथं झाले 5-6 वर्ष आले. बरं. तसं मी या बिझनेस या धंद्यामध्ये कमीत कमी 16-17 वर्ष आहे. 16-17 वर्षांपासून आहे. 16-17 वर्षापासून काम करतो. पाठिंबा मला सगळ्यांचा आहे. मित्रपरिवारांचा सगळ्यांचा पाठिंबा मला सगळ्यांचा. तरुण पिढीला एक संदेश तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही काय सांगणार बरं? तरुण पिढीला मला सांगणं एकच आहे, काम धंदा व्यवस्थित करा, सरकारी व्यवस्थित काय करू नका, काम धंदा करा आणि आपल्या परिवार लक्ष ठेवा. बस एवढंच माझं हे सांगणं. काका माझ्याकडनं तुमच्यासाठी बघा, त्याला ओपन करा.